मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडू नागपूरच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। नागपूरमध्ये शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी आहे। शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे। आज जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण नागपूर शहरामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। माझ्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी नागपूरमधील काही शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते, कारण का राज्यभरातील शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते जे नागपूरमध्ये बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहे। आपले काही कार्यकर्त्यांशी बोलूया। दादा, एकत्रित काय सांगणार, काय भावना आहे? मोठं यश आलेलं आहे। सर्वप्रथम वंदनीय बच्चूभाऊ कडू यांची शेतकऱ्याच्या वतीनं मनपूर्वक आभार, कोटी कोटी त्यांना धन्यवाद। सर्व शेतकरी वर्ग आनंदाने अगदी सुखावलेला। 30 जूनला कर्जमाफीचा निर्णय झाला, हे आमच्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आनंदाची बाब आहे आणि याचं सर्व क्रेडिट बच्चूभाऊ सोबत असलेल्या शेतकरी संघटनेच्या सर्व नेत्यांना, प्रहारच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना जातंय। 30 जून तारीख दिलेली सरकारने, तोपर्यंत आम्ही समाधानीच राहतोय सगळे आमचे महाराष्ट्रातले शेतकरी। पण 30 जूनच्या आत ह्या सरकारने लवकर ह्या आमच्या शेतकरी बांधवांसाठी कोरा उतारा करावा आणि शेतकऱ्यांचं संकट सोडावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।